मोदकांचं तिखलं करतोय आज आपण आणि त्यासाठी मी ही मोदकं स्वच्छ करून घेतली आहे. त्यांना 2-3 वेळा पाण्याने धुवून सुद्धा घेतलेली आहे. माशांना थोडं मीठ लावूया. वाटण्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्यामध्ये मी हा एवढा कांदा घालते, ते 3 लसूण पाकळ्या, इंचेचा बॉल घेते, थोडे धणे घालायचे. मी आपलं वाटण लवकर होण्यासाठी काश्मीरी रेड चिली पावडर वापरते. आपण हळद सुद्धा घालू, मिरीचे लागणार आहे. आता मिक्सरच्या भांड्यात मी थोडं पाणी घालते आणि हे वाटण छान गंधासारखं बारीक वाटून घेते. आपलं वाटण वाटून तयार झालेलं आहे. मीठ लावलेले मासे स्वच्छ धुवून त्याला आपण वाटलेलं वाटण लावू. तेल तापूया, चिरलेला कांदा घालूया. हा कांदा आपण परतून घेऊ. तेले मासे त्यामध्ये टाकूया. थोडंसं पाणी आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून एक छान दणदणीत उकळी घेऊया. पिठलं तयार झालेलं आहे. मी मस्त गरमागरम वाफळलेल्या भाताबरोबर एन्जॉय करते.